नमस्कार, मी पल्लवी. आज आपण उत्तर कर्नाटक स्पेशल बेळ्ळुळी सार तयार करूया. हे सार करण्यासाठी अगदी सोपे आहे. 10 मिनिटात तयार होते. 4 चिरलेले टोमॅटो, 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या, 2 मोठे चमचे जिरे, 2 मोठे चमचे मिरी पावडर. मिरी पावडर ऐवजी 2 चमचे मिऱ्या घेऊ शकता. आता लसणीच्या पाकळ्या, जिरे आणि मिरी पावडर एकत्र करून कुटून घेऊया. हा मसाला जाडसर कुटायचा आहे. आता आपला मसाला तयार आहे. गॅसवर पातेले ठेवले आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली आहे. आता यामध्ये कढीपत्त्याची पाने घालूया. आता आपण कुटून घेतलेला हा मसाला घालूया. हा मसाला फोडणीमध्ये चांगला परतून घेऊया. यामुळे या साराला खूप छान चव येईल. आता हा मसाला छानसा परतून घेतला आहे. यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. टोमॅटो आणि मिरचीसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया. आता यामध्ये 1.5 लिटर पाणी घालते. पाण्याचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे मीठ घातले आहे. आता 1 पेलाभर चिंचेचा कोळ घातला आहे. चवीप्रमाणे गूळ घातला आहे. गॅसवर मोठ्या आचेवर हे सार उकळण्यासाठी ठेवूया. यामध्ये 1.5 चमचा तिखट घातले आहे. हे सार मी छानसे ढवळून घेते. आता या साराला उकळी येत आहे. टोमॅटोसुद्धा चांगले शिजले आहेत. हे सार 2 ते 3 मिनिटे चांगले उकळूया. हे बेळ्ळुळी सार आंबट गोड आणि थोडेसे तिखट असे चवीला खूपच छान लागते. हे सार तुम्ही भातावर घेऊ शकता. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.